तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे म्हणजे नाही काही स्कीम निमित्त कीर्तन सेवा या ठिकाणी आहे, सर्वांना माहीत आहे, पण तरी सुद्धा सांगणं एक माझं कर्तव्य आहे. म्हणून गोड असं ग्रहस्थाश्रमी माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी अनिवार्य असतात आणि या अनिवार्य गोष्टीमध्ये माणसाच्या जीवनात घर हे माणसाचं स्वप्न असतं. आणि या दिवे परिवाराचं दिवेगोडे परिवाराचं हे असणारं घराचं स्वप्न अत्यंत गोड असं पूर्ण झालं. आणि या घराच्या स्वप्नपूर्तीच्या निमित्तानं आज या ग्रहस्थाश्रमी माणसाने या जीवनामध्ये हे घर बांधलं आणि हे घर बांधत असताना माझ्या माणसाला जवळ बोलवून त्याचा आनंद व्यक्त करावा म्हणून केलेला हा गोड सोहळा रिगोडे यांच्या दारामध्ये विढायला. वास्तुशांतीच्या निमित्तानं कीर्तन आहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. गृहस्थ आश्रम हा माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात उच्च कोटीचा आश्रम आहे. वानप्रस्थ आश्रम आहे, संन्यास आश्रम आहे, बाल आश्रम आहे आणि गृहस्थ आश्रम आहे. चार आश्रमामध्ये सगळ्यात महत्वाचा आश्रम म्हणजे गृहस्थ आश्रम. कारण याच आश्रमावर बाकीच्या तीन आश्रमाला जिवंत ठेवायची ताकद म्हणजे गृहस्थ आश्रम. या जगात संन्यासी माणसापेक्षा सुद्धा श्रेष्ठ गृहस्थी माणूस आहे. फक्त गृहस्थी माणसानं त्या पात्रतेत वागलं पाहिजे, त्या नियमात राहिलं पाहिजे. संन्यासी माणसाला सुद्धा जरी झाला संन्यासी तरी मध्यान्नाशी तोंडवासी, जरी बघली कपडे घातली तरी दुपारच्या 12ला कुणाच्या तरी दारात हात पसरावाच लागतो, पोटापुरतं तरी दे बाबा. पण गृहस्थ आश्रमातल्या माणसाला हात पसरावा लागत नाही. उलट याच्या दारातनं 10-5 माणसं जेवून जातात. हे गृहस्थी माणसाचा मोठेपणा आहे. विढायला गोड असं वास्तुशांतीच्या निमित्ताने या ठिकाणी ही कीर्तन सेवा आहे. श्रीयुत हरिभक्तीपरायण निवृत्ती रिगुडे यांच्या या बंगल्याच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने हरिकीर्तन सेवा आहे. आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. सकाळी पहाटे 4:30 वाजेपर्यंत या अभंगावरती चिंतन करू. मला वाटतं मी एकटाच राहील, तसं मी बी उभं राहणार नाही, मला चांगलं माहिती. पण माणसं जागेत तर झोपले ते लगेच बघावं लागतं. कारण माणसं कीर्तनाला येताना तात्या घरनंच एक डोळा दाखवून येते आणि हिता रामकृष्ण हरी झाला का दुसऱ्या दाखवत येते विठाला. जुन्या काळात घरनं येताना नाती आणायच्या सांभाळाय, पुन्हा कापूस आणायचा वाती वळाय, ऐकायला पुती. आणि सकाळी गेल्यावर सुनाने विचारलं कस काय रातचं कीर्तन, रातची पुती. तिनं म्हणावं काय पुती, सांभाळायला नाती, वळायला वाती, ऐकायला पुती, काय कळाली माती. म्हणजे माणसाचा परमार्थात सुद्धा संसार सुटत नाही. पण मला बऱ्याच जणांना वाटतं परमार्थात संसार येतो, पण संसारात काय एका दिवशी परमार्थ घुसत नाही. बरं याच एकच कारण आहे, वो तो प्रेत पाप संसारात घडलंय, परमार्थाला याला जागाच ठेवली नाही. महाराज विठ्ठल असं घर आहे. आणि या घराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने हरिकीर्तन सेवा आहे. माझ्यासारख्या पामराकडं, सामान्य कीर्तनकाराकडं ही माझ्या परमभाग्यानं ही सेवा आली. आणि असं वाटतच नाही 1 दिवसाचं कीर्तन आहे, असं वाटतंय 7वा दिवस आहे काल याचा. याला सुद्धा करणाऱ्याच्या अंतकरणात प्रेम लागत. त्यांनी तेवढ्या प्रेमानं करावं लागतो. नाही तर बरेच जण म्हणतील माझ्या नवऱ्यावर माझं लई प्रेम आहे, माझ्या नवऱ्यावर माझं लई प्रेम आहे, फक्त मी माझ्या नवऱ्याच्या नावानं कुंकू लावित नाही. ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्याने तसंच गिळलं. याला म्हणायचं कुंका नाही ठावून म्हणे मी आयो. करणाऱ्यानं जर कार्यक्रम प्रेमानं केला तर मोरासारखा फुलतो, आणि करणारा जर कुडकुडीत मनानं केला तर कुरवड्याच्या कोंबड्यासारखा खुडखुड खुडखुड फुटतो. एवढा फुलावा नाचताना मोराची पिसं पडलेली सुद्धा नाही गाळावा.
याला म्हणायचं प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, हा कार्यक्रम रंगला याचं एकच कारण आहे, करणाऱ्याच्या अंतःकरणात प्रेम आहे. किती मोठा जागीरदार महाराज असू द्या, किती चांगलं कलाकार असू द्या, आणि किती चांगली सिस्टीम असू द्या, कधी मात्र उपंत महाराजाला सुद्धा कळत नाही. मी अजून सांगत असतो, कीर्तनकाराला जर नावं ठेवायची असेल तर स्वतःची लायकी पाहिजे, कधीच नावं ठेवायची नाही. तुम्ही 50,000चा महाराज आणले 1.5 लाख घालवता, आणि गावाला महाराज असल्या 2,000 कार्यक्रम करतात, त्याला जमत नाही. तुझ्यासारखा नालायक तूच आहे, गावाच्या येशू फाशी द्यावा झालं. करायचा तर जीवतोड कार्यक्रम करायचा. बायको केली तर मरेपर्यंत सांभाळा येत असली तर करायची, नाही तर लग्नातच पळून जायचं. बामणाला सुद्धा कळायला नाही पाहिजे कुठल्या बाजून गेलाय. लोकांच्या लेकराला उपाशी ठेवण्यापेक्षा आपण एकटं उपाशी मेलेलं बरं. एवढ्या लोकांना प्रेमानं बोलवलंय, आनंदानं कार्यक्रम केलाय. याचं एकच कारण आहे, बांधलेलं घरही पवित्र आहे, कार्यक्रम करणारे माणसंही पवित्र आहे, आणि त्यांचं भाग्य उदयाला आलं म्हणून भाग्यवंताच्या घरी हे भजन व्हायला लागलं. भाग्यवंत घरी, भाग्यवंत घरी भजन जगाच्या बाजारात सगळं विकत मिळतं, पण देवाचं नाव विकत मिळत नाही. आणि देवाचं नाव जर जेव्हा तोंडात यावं वाटत असेल तर आईबापानं नीट काशी केली पाहिजे. वरानं भजन करावं वाटत असेल तर आईबापानं नीट काशी केली पाहिजे. आता मला चांगलं माहिती आहे, सगळ्याचं चेहरं बघून प्रत्येकाला वाटतंय आपल्या सुद्धा गळ्यात टाळ पाहिजे होत, पण इष्टी केल्याशिवाय काही. आता आपल्या हातात फक्त एकच आहे, मज नाही हात पाय तिकडे जाऊन बस खालू नको पडली झापड हे बंदिन झाले वाचा फुले नाक मुक गळू लागले लाड आले श्वाना परी गती झाली. तेव्हा तरुणपणा तिकडे यायचा, तेव्हा गटारीत खेळला, आणि आता वाटतंय टाळ वाजवा. आता टाळ नाही, आता टाळा टाळ. वैष्णवाधरी
तुकोबारे म्हणतात टाळ कोणाच्या घरी वाचतो वैष्णवाच्या घरी, पण ते पण वैष्णव जातवान वारकरी पाहिजे. जातवान मधला फरक कळतो का? इलायची कुत्र मालकिनीला चाटत आणि चोर आल्यावर झोपतो, कळले? हा, आणि जातवान कुत्र मालकीन आल्यावर झोपत आणि चोर आल्यावर बुकत, याला म्हणायचं जातवान. हा, तसं संसार आल्यावर गप पडत आणि टाळा आला का बिंबीपासून आलं तर त्याला म्हणायचं जातवान वारकरी. हा, अशी भक्ती असेल ना, भक्ती ते न म्हणून वैराग घेतो त्या जाणे भक्तीचा तोची दैवाचा. तुकोबारे म्हणतात ज्यानं भक्ती केली त्याचंच तोंड बघायचं, दुसऱ्याचं तोंड बघायला माझं मनच तयार होत नाही. आणि कडू हे माझ्या मना हो का पंडित शहाणा. बर का, खानापूरचे खानापूरकर महाराज होते, राऊत बाबा त्यांच्याकडे शिकले. ते राऊत बाबा ज्यांच्याकडे शिकले ते खानापूरकर महाराज. माळकरी माणूस नसला तर घरी पाणी सुद्धा पित नव्हते, आणि एका कीर्तनात एका शब्दाला 2 शिव्या हसडत होते. जर एखाद्या शब्दाला शिवी नाही दिली महाराजानं तर लोक म्हणायचे महाराज लय पंचाट झाले, 2-4 हसाडा की. तर त्या काळाचे मुख्यमंत्री त्यांच्या घरी आणाय गेले ते कोळी महाराज. त्या काळाची त्यांच्या नावं सहित आहे माझ्याकडे, पण मुख्यमंत्र्याला सुद्धा महागाई लावण्याला ताप लागते, त्याला वारकरी संप्रदायातला हिरा म्हणतात. तुझ्या घरी जर न्यावं वाटत असेल तर तू आधी माळ घालून मग मला न्यायला या. इमानदारीनं सांगू काय, माणसाच्या गळ्यात माळ असावा का गालाला पावडर असावा? माळ असावा. घरी टाळ वाजवाय पुण्य लागत, नंगर तोडाय पुण्य लागत. घरी साधू यायला पुण्य लागतं, खाणारे पिणारं साधू राजकारणी यायला पुण्य लागत नाही. घरात पतिव्रत असायला पुण्य लागत, ह्याच्या विरोधात बोलत नाही. घरामध्ये दान धर्म करणारी पोरं जन्माला यायला पुण्य लागत, पण तुपात पडलेली मासून चुकून खाणारा जन्माला येण्यासाठी आईबापाचं पापच लागत. गोड स्वभाव, साधारण परिस्थितीमध्ये आयुष्यभर कष्ट केलं आणि गरीब परिस्थितीमध्ये आईच्या आणि बापाच्या आशीर्वादानं दोघी भावाभावानं एकामेकाच्या पायावर पाय देऊन अडचणीमध्ये सुद्धा भावानं भावाची साथ फोडली नाही, आणि दोन्ही भावानं मरेपर्यंत आपल्या आईचा आणि बापाचा शब्द मोडला नाही. परिणामात त्यांच्या जीवनातलं हे वैभव तुमच्या आमच्या पुढे आहे. घरात जर सगळं चांगलं असेल तर समजायचं आई बापाच्या आशीर्वादाने, आणि घरात जर बिघडलं असतं तर समजायचं 100% आई बापाच्या डोळ्यातलं पाणी यांचं वाटोळ करायला लागलंय. विठाल श्रीवत हरिभक्तीपरायण भगवान निवृत्ती रेगुडे आणि श्रीवत हरिभक्तीपरायण रतनदादाचं नाव मला माहित नाही, देवराव निवृत्ती रेगुडे या दोन्ही भावानं अथाग परिश्रम केलं, कष्ट केलं. वडील एका जाग्यावर असून सुद्धा त्यांची सेवा आईच्या आशीर्वादानं आईनं दोघी जावाची मूठ बांधली, अजिबात नाही बहिणीसारख्या राहिल्या. परिणाम एवढं मोठं वैभव या ठिकाणी उभा केलं, आणि जीवनामध्ये सर्व कमावून आज शेवटचा टप्पा म्हणजे त्यांच्या जीवनातलं स्वप्न, घराचं स्वप्न हे लोकांमध्ये एवढ्या आनंदानं पूर्ण केलं. याला म्हणायचं धन्य ते संसारी दयावंत. हा, याला म्हणायचं धन्य संसारी आहे. घर केलं, निवारा केला, वस्त्र झालं, आनंदाने 4 चौकामध्ये वागता येलं, याच्यापेक्षा मोठं संसारिकाचं स्वप्न जगात दुसरं नसतं. विठ्ठल म्हणून याच वास्तुशांतीच्या निमित्तानं मोठ्या प्रेमानं माझ्या मगाशी तोंडात पहिल्यांदा दिवे शब्द येऊन गेला. कार्यक्रम तात्याचा आहे पण तळमळ दिवे आबाची आहे. याला म्हणायचं खरं मैत्रीचं नातं. काटा एकाला मोडला तर रक्त दुसऱ्याला यावं. जे न संगेची पितया वसुदेवाशी, जे न संगेची माता देवकीशी, जे न संगेची बंधू बळी भद्राशी, ते गुही
अर्जुनाशी बोलत. मित्र त्याला म्हणतात, आईला जे सांगितलं नाही, बापाला जे सांगितलं नाही, बायकोला जे सांगितलं नाही ते मित्राला सांगावा. याला म्हणायचं तात्याची नावाची जोडी. मला 3 महिन्यापूर्वी महाराज या कीर्तनाची सेवा दिली आणि माझ्यावरती एवढं प्रेम आहे. पुण्याला गेलेला माणूस गावातल्याला थोडा आईबापाला सुद्धा जुमानीत नाही. पण पुण्याला गेलेले आमच्या हरिभक्तीपरायण संभाजी नारायण दिवे हे प्रत्येकाचा कार्यक्रम असू द्या पुण्याहून येऊन पार पाडतात. या महादेवाडीमध्ये 7-8 कीर्तनं झाली माझी. त्यांनी तिथून निवेदन करावं, इथं यावं, कीर्तन करावं, पुन्हा निघून जावं. काय नडलंय महाराज, शेजारचा माणूस पाण्याचा तांब्या घेऊन येत नाही. आताची परिस्थिती आहे महाराज. पण आमच्या आबानं आणि आमच्या तात्यानं, आता तात्याच्या तोंडातनं सहज शब्द निघाला, हे सगळं त्यांच्यामुळं घडवतंय. आणि माणसाला काहीतरी कारण लागत ते सगळं घडायला. म्हणून आबालाही धन्यवाद, तात्यालाही धन्यवाद. इथं एवढी माझ्या ओळखीची माणसं आहे ती नावं घेण्यातच शांती होईल. पण तरी मला दम निघत नाही. मी मोठ्या हेडलाईन मध्ये का व्हायला पण नावं आणणारच. आमच्या आबाचंही प्रेम आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्रात कीर्तन करायला ऊत आला. जुन्या काळात दगड उचलला का इंचू निघायचा. माणूस बाजूला केला का महाराज दिसतोय. पण आपल्याच माणसाने आपल्याला उचलून धरावं हे जर कोणाकडून शिकावं असेल तर ह्यांच्याकडे शिकावं. नाही तर बऱ्याच वेळा आपली माणसं फक्त खाना द्यायला जातील. पण महाराज आहे तोपर्यंत आपल्या माणसावर प्रेम करावा. मी तर खरं सांगतो, माझे तुमच्या पुढे कीर्तन करण्याची सुद्धा पात्रता आहे. मी सामान्य माणूस आहे. खरं इमानदारीने अर्धाच्या गाडीवर सांगतो, माझा शब्दाला कसा कोरडा पडतोय. कारण मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं रोज 2 नाही तर 3 कीर्तन करतोय. सामान्य माणूस असून सुद्धा याचं एकच कारण आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम मला इथं ऊर्जा देत. आता बोलावं असं वाटत नव्हतं कोणा म्हणून, पण वातावरण असं झालंय आता वाटतंय तुटू नाही तर फाटू. पण माग हटणार नाही आता. बाजी प्रभू देशपांडे 2000 सैन्याची एकट्याने जोडू द्यावी. मला गोड असा कार्यक्रम आहे. आपल्याला वास्तुशांतीचं औचित्य जे सांगायचंय, अभंगही सोडवायचा आहे. गोड कलाकार मंडळी यांनाही वेळ द्यायचा आहे. आणि आता 15-20 मिनिटं इकडे तिकडे गेली तरी कोणी काळजी करू नका. स्वयंपाक भरपूर शिल्लक डबल जेवा, पण कीर्तनामध्ये बसा. आणि कीर्तनात झोपायचं. मी कायम सांगत असतो, कीर्तनात झोप लागली का समजायचं कुंभकर्णाची बायको प्रसन्न झाली. कीर्तनात झोप नाही लागली का समजायचं प्रभू रामचंद्र आपल्याला प्रसन्न आहे. कुंभकर्णाचा काटा काढला आणि बायकोनं सांगितलं कुंभकर्ण, हे रामा, माझा नवरा मारला ना, तुझ्या कीर्तनाला पुतीला येणाऱ्याला झोपवायचं काम माझं आहे. पण कुंभकर्णाला त्या बायकोला रामानं सांगितलं, ज्याला मी प्रसन्न असन तुझं खानदान आलं तरी त्याला झोप लागणार नाही. याला म्हणायचं राम प्रभू प्रसन्न असणं. मी असं कीर्तनात सांगितलं महाराज, आणि त्या 80 वर्षाच्या म्हातारीला झोपच आवराला. तिनं आता म्हणली आपल्याला कुंभकर्णाची बायको प्रसन्न होती म्हणून घरी गेली. लिफ्ट शिवायचा द्वारान सुई घेतला, खाल्ल्या पापणीचा टाका हिथं घेतला आणि वरच्या पापणीचा टाका बुवईला घेतला. आता म्हातारी कशी दिसत असेल तुम्हीच बघा. आणि कोळी महाराज म्हातारी तिकडून इकडं आली, मांडवातल्या माणसाच्या आधी मी पळालो. उरपाट्या भावायचं कोण आलंय, याला म्हणायचं हाणून मारून विठ्ठल. असे महाराष्ट्रातले नामवंत भृदंगाचार्य हरिभक्तीपरायण गुंडा महाराज निंबाळकर. जसं एखाद्यानं आपल्या बायकोला हाणायला सुरुवात केलं ना, माझी म्हणून किती झोपाडावा, तसे पकवान झोपाडताना विचार करत नाही महाराज माणूस. फुटलं तर फुटलं तुमपुड भरून आणू. जसं बायकोला लागलं तर दवाखान्यात नेऊ, पण मारू जाओ आत्माला हो.
बसल्यावर गोंडा गोंडा पकवाजच वाजू ते पकवाज झोपीत दचकतो दोनच्या वेळा आला काय की गोंडा घालतो काय की दोना आणि ते गोड असे पेटी मास्तर हा जगदाळे महाराज लेंगरे महाराज आणि दिवे महाराज तिघांची एकदाच नाव महादेववाडीची त्रिमूर्ती त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा गाणा हा तिघांनीच परमात्मा पण नेटानं टिकवला आणि एखादं तरी खोड लागत तेव्हा तात्या त्याला पालवी फुटू दिली खोडच काढून टाकली माणसाने आता आसमान में तो बहुत सितारे हैं लेकिन इस धरती पे एक ही सितारा है उसका नाम शिवा है आमचे शिवाजी महाराज सितारे कर्नाटकातला आले पण महाराष्ट्रात जड झाले आता याला म्हणायचं काना मग्न आली तिकट झाली त्यांच्या शेजारी उभा राहिलेले गोड गायनाचारी आमचे मोहन महाराज चोपडे होळेकर आमचे परकाळे तात्या आल्या आल्या 500 रुपयावर केलेले आमचे रोडगे आबा मी म्हणलं पाकिट घ्यायचं सोडून आहेर काय चालू केलं कारण वारकरी संप्रदायाच्या माणसाला फक्त घ्यायचं माहिती घ्यायचं माहित नाही तुम्ही कधी दाखवा अजून महाराजाच्या घरी कीर्तन असतं का मी सोडून ध्यानात ठेवा बामणाच्या घरी कधी सत्यनारायण नावेची दाढी वाढलेली असती सुताराची टिपण वाचा करते तुम्ही म्हणा ना वाचा सुतारा टिपण नसती ते दुसऱ्याच्या टिपणीला पात्र ठोकत आमचे महादू काका महाराज यांचा ताल आमच्या गावात बघायला पाहिजे काकाचा लय उडे हानतेत गुंडा महाराजा सुद्धा दमवतेत गोड असे आमचे महाराज आहेत चोपदार महाराज आहेत समोर बसलेले वारकरी संप्रदायामध्ये या संस्थेचे मालक हरिभक्तीपरायण कोळी महाराज आहेत समोर बसलेले सर्वच असणारे नामवंत अगदी तात्याचे मी हुने काल गालांडवाडीला आलते माझ्या कीर्तनाला मी ओळखलं नाही पण त्यांनी सांगितलं ढवळे मिस्त्री आणि तात्या आमचे दाजी येणार आहे का म्हणले उद्या कीर्तन म्हणले असतील पण आता ते दिसत नाहीत मला गोड असा हा समाज आहे समोर बसलेले आमचे मामा आहेत आमचे शहाजी बापू कदम आहेत अगदी संस्थेतली पोरं आहेत सगळेच असणारे पै पाहुणे येतात आमचे सगळेच पाहुणे आहेत कोणाची नाव घ्यावं त्याच्यापेक्षा तुम्हीच माझी घ्या ना थोडी थोडी आमचे दत्ता पाटील आहेत आमचे नागनाथ दिवे आहेत अगदी सगळेच आहेत कांताब आहेत आमची चुलती आहे अगदी सगळेच असणारा हा परिवार आहे आणि आमचे दिवे महाराज आहेत आणि संस्थेतली पोर आहेत महाराज जीव ओवाळून टाकावा या लेकरांवरून जीव ओवाळून आपल्या लेकराने आपल्याला घाम आणलाय पण या लेकराने घाम युस्तोर कीर्तनात नाचले लेकरं जन्माला यावा तर आशी यावा पण आपली लेकरं टाळ घेऊन उभा राहिली का आई म्हणते हाफ पॅन्ट घाल पण इंग्लिश स्कूलला जा ते सुद्धा कुरपर कापड घालत नाही पुन्हा म्हातारपणी आई बापाला जैशी करणी वैशी भरणी 100 असावा का एखादाच असावा 100 नसावा एखादाच असावा पण पुत्र देई आईचा गुंडा ज्यासाठी लोक पतनात चारिते इति पुत्र आई बापाची आदोगती होण्यापासून वाचवतो त्याला पुत्र म्हणावा आणि नुसता संसार करून मरून जातो त्याला मुलगा म्हणावा आणि याच्या पुढचा अर्थ सांगून जातो पूत नावाच्या नरकात जाण्यापासून आपल्या आई बापाला वाचवतो त्याला पुत्र म्हणावा आणि म्हणून आशी पोरं जन्माला यावं म्हणा कशी ही आशी बरं एखादा असावा का 100 असावा 100 होती पण पेटवाय शिल्लक राहिलं नाही 5च होती किती 5च वनवासाला गेले तरी जगाच्या मालकावर वनवास आणला असे भक्त असावा निष्ठावंत व्हावे भक्ताचा बडलय पोरं झाल्यावर भाग्यवान म्हणायचं का कुत्रीला मांजरीला किती होते ती मग त्याला म्हणलं का भाग्यवान नाही त्या विदर्भात एका म्हातारीला 12 पोरं म्हणा किती 12 आणि मग एक घरातला गावातला जाणता माणूस म्हणला बाई त्या 12 पोरांना कसं सांभाळता ते शेजारचा म्हणला सांभाळायचं सोड म्हणला 12 जणांची नावं देण्यात राहायचं सोपं का पण म्हातारी जुन्या काळातली होती पण लय आकलीची होती तिनं त्यांच्या पाठीवर लिहिलेलं होतं जानेवारी फेब्रुवारी
मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तिला इच्छा बाई तुम्ही पर म्हणतो कवा करता जसं का मी याला म्हणली पर मारतो डिसेंबर झोपसतो जानेवारी उठत नाही अशी जात आपल्या पोटी जन्माला आली आहे आपल्याला देवळात तर जाऊच देत नाही पण मसलवाट्यात सुद्धा नीट नेऊ देत नाही विठायला लेकरू आहे ना महाराज हे लेकरू हे लेकराला आई पण नाही बाप पण नाही महाराज पण ज्याला कुणीच नसतं ना त्याला जगाचा मालक असतो आणि ह्या कोळी महाराजाच्या संस्थेचं लाडकं लेकरू कोण असेल तरी आहे महाराजांचं मुलापेक्षा जास्त प्रेम जर कोणावर असेल तरी आहे या जगात जे म्हणतात ना मला सगळी नाती आहे ते नातीच त्याला गोत्यात आणतात पण ज्याला कुणीच नसतं ना त्याला भगवान परमात्मा कमरेवर घेऊन नाचल्याशिवाय राहत नाही त्याला म्हणायचं खरी मुलं खरी असणारी संस्था काट पुढं चालल्यात आहे आणि आपल्याला मेन प्रयोजन सांगायचंय पुन्हा माणसं म्हणाय बसले त्याला वास्तुशांतीचं येतच नसल आणि आमच्या डोक्याचा भेजात आलाय बाबा सकाळ दत्त जयंती संध्याकाळ दत्त जयंती संध्याकाळी पुण्यतिथी सकाळ वरी या एखाद्या बाईने वैकुंठवाशीच येतोय तोंडात पडिले माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना माणूस गृहस्थ आश्रमामध्ये आला ना माणसाच्या जीवनामध्ये पैसा लागतो महाराज या जगात तुमच्या खिशात पैसा नसला तर तुम्हाला जे हरी कुणीच घालत नाही ज्या झाडावरचा पेरू पिकलाय तिथं महिनेला जा म्हणून सांगावं लागत नाही न सांगता महिना येते का महिन्याला माहिती इथला पेरू पिकलाय आणि इथं आपल्याला खायला मिळणार आहे भावाच्या दारात श्रीमंती नसेल तर बहीण उभ्या आयुष्यात दाराला येत नाही जवळ चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा तुम्ही फक्त बायकोच्या गळ्यात काळी पोत घाला आणि बायकोला 4 माणसात काम सांगा नाही उलटा ताबे हल्ला तर मला विचारा आणि त्याच बायकोला तुम्ही किलोभर सोनं घाला आणि लांबून आवाज द्या पाणी आण ते अमृत घेऊन येईन सोन्यासाठी का नवऱ्यासाठी तुकोबाराय म्हणतात सदा शृंगार भूषणे कांता लवे भूमाने तिच्या अंगावर भरपूर सोनं घाला आणि मग नवऱ्याने काम सांगावं बायकोचा थाट बघावा आणि एकाच रक्षाबंधनला भाऊबीजेला बहिणीच्या ताटात हरिपाठाचं पुस्तक टाका मरेपर्यंत बहीणदाराला आली तर पुन्हा कीर्तनच करीत नाही ती म्हणते हरिपाठ भावाकडच पाठ तसं तर बहिणीचं कल्याण हरिपाठ वाचून होणार आहे का साडी नेसून हरिपाठ कीर्ती मुखे जरी का हरिपाठ कीर्ती मुखे जरी हरिपाठ जर मुखानं गायला तर देह पवित्र होतो महाराज आणि बरेच लोक म्हणतात मग नाशिवंत देह वैकुंठाला कसा गेला हरिपाठामुळेच गेला आणि हरिपाठातली संगती लावून जातो ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मनी पुण्य होय ज्यानं जन्माला आल्यावर देवाचं ध्याना मनात ध्यान केलं ना तो जन्माला येऊन पुण्यवान आहे आणि हरिपाठाच्या 3ऱ्या भागातलं एक अभंगातलं कडवं गा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी आणि वैकुंठ भुवनी घर केले जन्माला येऊन देवाचं भजन कधीपर्यंत करावा इथं घरगुळीपर्यंत नाही वैकुंठात घर बांधेपर्यंत विठ्ठल म्हणून आम्हाला आज माणसं चांगलं म्हणते कधीपर्यंत जोपर्यंत चांगलं बोलता येतंय तोपर्यंत पंतप्रधान पदाच्या खुर्चीहून पंतप्रधान पद गेलं का त्याला गावातला गडी सुद्धा जे हरी गाडी का किंमत खुर्चीवर आहे तोपर्यंत आहे तसं आमच्या खिशात पैसा आहे ना तोपर्यंत आम्हाला किंमत आहे
आमच्याकडे वैभव आहे ना तोपर्यंत लोक आम्हाला किंमत देतात. गृहस्थाश्रमी माणसाच्या जीवनात पैसा हे मूलभूत कारण आहे. पण जर पैसा असेल तर लोक मान्य देत आहेत. एक वेळ खिशात पैसा नसू द्या, लोकांनी जे हरी नाही घालू द्या, पण आपल्या खिशात येणारा पैसा कोणाच्या तळतळाटाचा नसावा. वा. आमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागं कोणाचा तळतळाट नसावा. ऐका ऐका, एकच शब्द ऐकून घ्या मला. तळतळाट जर असला तर वंश शिल्लक राहत नाही. त्याच्यापेक्षा जे हरी न घालता देवाचं भजन करतात दलिंदरपणे रागावं, पण देवाच्या दारात राहावं. मग पैसाच कमवायचा, पण या जगात पैसे कमवण्याचे एवढे धंदे आहे. भाऊ भावाचा खून करायला लागला, मुलगा आई बापाचा खून करायला लागला, सगळ्या जगात भांडण चालू झालं. ते फक्त पैशासाठी चालू झालं. हे तुको भरायला त्या काळात माहिती लोक 2 रुपयासाठी एखाद्याचा खून सुद्धा करू शकतात. पण ध्यानात ठेवा, त्यानं मरताना दिलेला शाप त्याच पैशामुळे आपल्या कुटुंबाचं काटा काढल्याशिवाय राहत नाही. मग लोक म्हणतात हे दिवस कसं आलं, याचं एकच कारण आहे, त्या द्रव्याच्या मागं कळी काळाचा लाग होता. मी बोलत नाही तुको बनायचं प्रमाण आहे, द्रव्याची या पाठी कळी काळाचा लाग. पैसा वाईट मार्गाने आलेला येतो, पण पैशाच्या मागं काळ चालत येतो. म्हणून माणसाच्या जीवनात पैसा असावा, पण घामाचा असावा. आज नाकावर माशी नाही या माणसांच्या. आयुष्यावर आई काळ्या आईमध्ये कष्ट केलंय, रुपया घामाचा आहे. याला म्हणायचं जीवनात पैसाच कमवावा, पण उत्तम व्यवहारानं कमवावा, चांगल्या मार्गाने कमवावा. आणि तोच पैसा खर्चत असताना आपला नाही म्हणून खर्चावा. हेच तुकोबाने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. महाराज वातावरण इतकं छान झालंय ना महाराज. रोज फिरतो आम्ही, पण सहजासहजी एवढं वातावरण तयार होत नाही मला. गोड आहे बरं. अजून जरा बरी असते, जरा हलकं गेलं कारण सिस्टीम कीर्तनाचा आत्मा आहे महाराज. हा गोड आहे आणि त्याला काही नाही, सिस्टीम सगळी जागेला आहे. फक्त इथं मॉनिटर असते ना, गडी असे गुमलेच असते. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेत करी. तुकोबाराय म्हणतात धन जोडावं, पण उत्तम व्यवहारानं जोडावं. कसं जोडावं? जी आरती तुकोबारायने उत्तम शब्द वापरला, त्या आरती कनिष्ठही असावा आणि मध्यमही असावा. उत्तम व्यवहार म्हणजे काय? कोणाचंही मन न दुखवता कमावलेला पैसा म्हणजे व्यवहार उत्तम. मध्यम व्यवहार कोणता?
मन दुखावलं नाही, पण जिथं रुपया काढायचं होत तिथं 2 रुपये काढलं. कळलं ना? याला म्हणायचं चपलाची शपथ घेऊन केलेले व्यवहार. कळलं ना? उत्तम व्यवहार कोणता? रुपया कमावलाय पण माग कोणाचा तळतळात नाही. 2 नंबरचा व्यवहार कोणता? मध्यम, की कमिवलाय पण खाली चिंगड्यान ओळख आणलं. 40 रुपये लिटर आहे मग निम पाणी निम दूध. म्हणजे आपलं कष्ट आहे पण रुपया मिळायचा तिथं 2 रुपयाची अपेक्षा केली, याला म्हणायचं मध्यम व्यवहार. आणि आदम व्यवहार कोणता म्हणायचा? लोकांची घरं जाळून आपली घरं भरणं, याला आदम व्यवहार म्हणायचं. राजकारणी लोकांना काय खावं ह्याची अक्कल नाही. कुणी रस्तं खातंय, कुणी देवळाचं सभामंडप खातंय, कुणी गावकऱ्याला सामायिक आलेली संडासं खातंय. म्हणजे संडास बाथरूम गावाला येतात ना ते 50-50. आणि मग ते एका गावात मी ऐकलं म्हणजे त्या गावचा सरपंच संडास बाथरूम मध्ये गेला आणि पाय घुसळून पडला. मी म्हणलं वाईट झालं, माझं कीर्तन होतं तिथं, वाईट झालं. सरपंच साहेबांनी गावापाशी असं केलं तसं केलं, ते असं म्हातार होतं एक माझ्या पुढं. मला महाराज लय गुणगान गाव नका, गावाची 100 संडासं खाल्ली ती म्हणला त्यांनी. किती? 100. मी म्हणलं संडासच नाही, ते आतल्या भांड्यात मारायला पाहिजे होता. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. त्याला कोणता व्यवहार म्हणायचं? आदम व्यवहार. हे महाराज टीका करत नाही कोणावर बरं का, पण ऐकून घ्या. एका गावामध्ये साधू राहत होता. माझ्याकडे वेळ नाही, कमी 2 मिनिटात पुढे जायचंय. भगव्या वस्त्रावरचा साधू, पण गावात त्याला काही बायका नाही, पोरं नाही. आता साधू तो भगव्या कपड्या मारुतीच्या देवळात राहायचा आणि त्याचा नियम गावकऱ्यांनी दिलता, रोज एखाद्या दारात जायचं, भिक्षा मागून आणायची आणि खायचं. अख्या गावानं त्याला पोचलं होतं. पण एक दिवशी साधू गावात गेला, भिक्षा मागितली, संध्याकाळी घरी आला, मांडवात देवळात स्वयंपाक केला, जेवला आणि 7:30ला झोपला आणि 8ला गडी उठला. आणि 8ला त्याच्या ध्यानात आलं, मला राहण्यात मजा नाही म्हणला. आपल्या देवळात 51 किलोची पितळची घंटी म्हणला. 51 किलोची पितळीची घंटी रात्रच काढली आणि 8:30 वाजता गडी फरार. आयुष्यभर गावात राहणारा साधू. गावातली लोक पहाट काकड्याला आली, गावात म्हणली साधू बी नाही घंटी बी नाही. बरेच माणसं असेल बरं का, आल्यावर गोर मोडूनच खाते. दिन तेवढं प्रेमानं घ्यावं, आणि देणाऱ्याला बी माणसं बघून द्यावं. आता फक्त मागायची सोय समाजानं लावली. जे मागत नाही त्याला चॅपिया पुरतो सुद्धा देत नाही, आणि जे मागत आहे ना त्याला 2000चा पी पण पुढल्या बाजूने येईल खांब्या. ध्यानात ठेवा, उद्या आयुष्यात तोंड नाही बाटवा कीर्तन करा नेमकाला का नाही वाटवायचं. नाहीच पटलं, नाहीच भागलं, ते गाव खोडं घ्यायचं, कोणाचे बाजाव कामाला घ्यायचं. लय महाराज लोक असे त्यांनी 5-5 जिल्हे बदलून जाऊन घरं बांधली, 3 सावकारचे चालू केले. ते तुमच्या आमच्या जीवावर आहे महाराज. म्हणून 22 तास तो काय करतो, 2 तासात इथं आला 51,000 रुपये घेऊन गेला, म्हणजे लय नाही शेणा झाला तो 22 तास काय करतोय आम्हाला माहितीये का. म्हणून कधीही माणसाने निवड करताना जवळच्या माणसाची करायची, जो 24 तास आपल्या पुढे आहे. त्याची कुंडलीच आपल्याला माहिती पाहिजे, त्याचा 7-12 माहिती पाहिजे. कोणत्या बँकेचं कर्ज ह्याच्याकडे आणि कोणत्या बँकेचे साहेब ह्याच्या दारात येतात, याला म्हणायचं समाजाला सुद्धा ज्ञान असणं. आणि मग गाव जमलं 12 वाजेपर्यंत. साधू कुठं फडकायचा, अख्खं गाव बायका कोणाशी जमलं. 12 वाजून 5 मिनिटांनी घंटी घेऊन साधू देवळा पुन्हा. साधूला विचारलं, सगळं गाव शांत झालं, घंटी गेली, साधू गेला, पण घंटी घेऊन साधू माघारी आलाय, याचा अर्थ गावाचा राग शांत झाला. साधू महाराज, उभ्या आयुष्यात कोणाच्या वाळ्या पातुळ्यावर पाय दिला नाही, पण आज तुम्ही घंटी घेऊन कसं काय गेला. मला घंटी घेऊन नाही, त्या येशीच्या कडाची हौसा काय व्यवहार करते ते मला सांगा. का काल दुपारी
बायकोवाली तिच्या घरी भिक्षा मागितली आणि तिच्या घरचं अन्न आणून खाल्लं, अर्ध्याच तासात बुद्धी बदलली आणि ज्या देवळातल्या घंटीकड जीव गेला नाही ती घंटी चोरायची बुद्धी मला तिच्या अन्नामुळे झाली. आज 12 वाजता माझ्या शरीरातलं अन्नाचा अंश संपला आणि घंटी महागाई आणून देण्याची बुद्धी पुन्हा माझ्या मनात झाली आणि मग सांगितलं ती हौसा कोणाच्या मितीच्या भाजीच्या वाप्यात मिती सुद्धा ठोत नाही. आणि तिचं नावच हौसा का ठेवलं होतं, तिनं गावाची हाऊसच फिरली होती. ती 16व्याची साडी सुद्धा नवरीला घालून देत नव्हती. मोकळ्या मनानं बोलतो बरं का मी, कारण गरबी माझं आणि माणसं बी माझी आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे. माणूस म्हणतो ती माणूस पापच करू शकत नाही एवढा चांगला आहे, फक्त त्याचं वाटोळं संगतीनं होतं. नाही त्याची संगत केली का पंक्तीत जातं, पंक्तीत गेलं का आचार बहार बदलतो, आचार बदलतो, विचार बदलतो, सगळंच बदलतं. फक्त वाटोळं करतं तर माणसाच्या जीवनात संगत करतं. म्हणून जर एखादा माणूस वाईट वागत असेल तर समजायचं नक्की याच्याकडचा पैसा 2 नंबरचा आहे. 12 डोळ्यांना पाप सारी, अरे नारायण बघतो, पैसा पायी माणूस मरतो, पैशावर जगतो, पैशावर जगतो. वासुदेवाची ऐकावाणी, वासुदेवाची ऐकावाणी, जगात नाही राम रे. ताप करे काम रे, ताप करे काम, ताप करे काम रे, ताप करे काम, ताप करे काम रे, ताप करे काम, ताप करे काम रे, ताप करे काम. पैशाची जादू नाही न्यारी, पैशाची जादू नाही न्यारी, पैशाची जादू नाही न्यारी. पोराला त्याची हवं पैशाची जादू नाही न्यारी, पोराला त्याची हवं. आई सोडून गेली जेव पैशाची मागून हवं. जन्मपासून सारी माणसं, जन्मपासून सारी माणसं या पैशाची गुलाम रे. जन्मपासून सारी माणसं या पैशाची गुलाम रे. करे काम ये काम करे काम रे, काम करी. एवढ्या सगळ्यावर कळलं असेल माणसाला वासुदेव काय चीज आहे. आता कापडच आणली नाही तर बागा फिरवला असते. कीर्तनापेक्षा जास्त पैसे जमला असत. एवढ्या माणसाला 100च धडा ना प्रत्येकी. पुढच्या बारीने येताना कापडं घेऊन या भेटायला. मी महाराज काय म्हणत असतो, मी कीर्तन फक्त एवढेच कामाला करतो, मी मोकळ्या मनात बोलतो. मला माझ्या पुढे कीर्तनात वैरी येऊ द्या, मला त्याचं नाव घेतल्याशिवाय दमच निघत. आणि बरेच लोक म्हणतात कीर्तनात लोकांची नावं घ्यायची नाही. ज्ञानोबा म्हणतात ते हे प्राणा परवते मज आवडती निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. जर नाही नावं घेतली तर पुढचा जन्म मुक्याचा घ्यावा लागतोय. कीर्तन करून मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, हरिभक्ताची स्तुती नाही केली. म्हणून जुन्या काळात म्हातारी म्हणायची, बाळा खेळत असताना तेवढी भिंडकोळी मारू नको. का भिंडकोळी मारल्यावर बायको मुकी मिळती. आता सगळ्याला वाटतंय आवाज वंचात तरी मारायला पाहिजे होते. जसं जुन्या काळात भिंडकोळी मारल्यावर बायको मुकी मिळत होती, तसं आता हरिभक्ताची स्तुती नाही केल्यावर पुढचा जन्म मुक्याचा मिळतोय. विठ्ठल
जातात तरी देवा आईचे कैसे ज्ञानी याची स्थिती बनसे मार्ग सांडून येणार असे चालत ते देखो. गावातली लोक म्हणतात तो माणूस उभे आयुष्यात असा वागायला नाही पाहिजे होता, पण कस काय वागला त्याच्याकडे आलेल्या पैशानं त्याची बुद्धी घडली. 5 पांडवांच्या कुळात जन्माला आलेला परीक्षित राजा आहे. कोणाच्या जन्मात? 5 पांडवातला सगळ्यात मोठा कोण? धर्मराज. ज्याला जगाला धर्म शिकवला, ज्या धर्मासाठी श्रीकृष्ण वनवासाला गेला आणि त्याच्याच कुळा जन्माला आलेला परीक्षित राजा आहे. जंगलात गेलाय शिकारीसाठी, हरिण पळून गेलं म्हणून शम्यक ऋषीच्या आश्रमात गेला. साधू सांगा माझं हरिण कुठे गेलंय? पण साधू समाधी अवस्थेमध्ये काय खातो आम्ही कासया सांगा ते काहीच नाही म्हणत. देहभान विसरून देवाच्या नामामध्ये भजनामध्ये रंग झालेले साधू बोललेच नाही. पण याला राग आला, अंगात ताकद होती, खिशात पैसा होता, आईन तारुण्यात होता, 25-30चं वय होतं आणि सांगितलं मला बोलत नाही. या भागाच्या राजाला जाग्यालाच पण मेलेला साप पडला होता, तो साप उचलला आणि त्या सम्यक ऋषीच्या गळ्यात टाकून दिला. राजा निघून गेला. पाठीमागून त्याचा शृंगी नावाचा मुलगा आला आणि मुलगा म्हणतोय माझा बाप देवाचं नाव घेत असताना माझ्या बापाच्या गळ्यात ज्यानं कोणी साप टाकला असेल, इथून पुढे 7व्या दिवशी साप चावून तो मरेल. काय? 7व्या दिवशी साप चावून मरेल. आजही परमार्थात आडवी येणारी जनावर नाही ती माणसं ती. आणि समजायचं देव कार्याला आडवा आला ना आपलं दिवस भरत आले आहे. 100% समजायचं विनाशकाले विपरीत होती. 7व्या दिवशी मरणार. बाप सावध झाला आणि बाप म्हणतोय कोणाला आणि कुणाला शाप दिलाय? धर्मराजाच्या कुळातला परीक्षित राजा आहे. जाऊन सांगा त्याला तुम्ही 7व्या दिवशी मरणार आहे. शुक्राजाला कळालं, येऊन असणार त्या ठिकाणी भागवत झालं. ते परीक्षितीला देव मिळाला, तो कथा न घ्यायचा नाही. पण कृष्ण परमात्मा परीक्षिती राजा जन्मेंद्राला विचारतोय, परीक्षिती राजा